सकाळी बटाट्याची भाजी बनवली होती. मला अजिबात आवडत नाही बटाट्याची भाजी. पोरांना डब्याला दिली आणि पोरं गेली. मग आता मला झटपट काय बनवायचं, भूक तर लागलेली आहे. तर मग पिठलं बनवलं ह्या अशा पद्धतीचं. तर त्यासाठी झटपट थोड्याशा साहित्यामध्ये पिठलं बनवलं. हळद घेतली, मोहरी आणि जिरं, मीठ, लसूण, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. कांदा वगैरे काहीच घेतला नाही. आणि हे सगळं साहित्य घेतलं. इकडं बेसन घेतलं थोडंसं आणि त्या बेसनच्या गुठळ्या फोडून घेतल्या. आणि इकडं कढईमध्ये तेल टाकलं. टाकल्यावर त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकली. जिरं आणि मोहरी चांगल्या प्रकारे तडतडू दिली. जिरं मोहरी चांगल्या तडतडल्यावर त्याच्यामध्ये कापलेला लसूण टाकला. पटापट बनवायचं होतं काहीतरी, भूक तर लागली होती. मग पटकन हेच बनणार. मग कढीपत्ता टाकला, मिरची टाकली कापलेली. छान अशी मिरची भाजू दिली तेलामध्ये. चांगली मिरची भाजल्यानंतर त्याच्यामध्ये हळद घातली. हळद घालून हळदीला चांगलं हे होऊ दिलं आणि पाणी टाकलं. थोडंसंच पाणी टाकलं, कारण आपण बेसनामध्ये पण टाकलं होतं ना. मीठ घातलं, कोथिंबीरही त्याच्यामध्ये घातली आणि बेसन घोललेलं त्याच्यामध्ये टाकून दिलं. पाणी टाकून गुठळ्या फोडून घेतलेलं. एकटीसाठीच बनवायचं होतं. मग हे बघा अशा पद्धतीने घेतलं जेवायला मी. चपाती, मिरचीचं लोणचं, आंब्याचं लोणचं. हे बघा मिरचीमध्येच असे लिंब कापून टाकले होते. तर लिंबू पण घेतलं, लिंबाचं लोणचं, थोडंसं फरसाण, कांदा आणि बेसन घेतलं. छान लागत होतं गरम गरम, मस्त.